हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 26 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी सगळ्यात आवडता ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, ऊर्जा आणि शौर्यचं लग्न जमलंय. फक्त लग्न जमलंच नाहीये, तर या दोघांच्या लग्नाचे विधीसुद्धा सुरू झाले आहेत. शौर्य आणि ऊर्जाची हळद सुरू झाली आहे आणि लवकरच ऊर्जाला शौर्याची उष्टी हळद लागणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं? हर्षवर्धन या लग्नाला कसा तयार झाला? आणि अजून लग्नाची तयारी सुरू झाली आहे. आत्ता फक्त हळद लागतीये, पण हे लग्न होईल की नाही हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि पूर्वा बोलत असतात. पूर्वा ऊर्जाला सांगते, जेव्हा तू आणि शौर्य बोलण्यासाठी बाहेर गेला होता तेव्हा कुमुदिनी मॅडम घरी आल्या होत्या. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो आणि ऊर्जा विचारते, काय म्हणाल्या त्या? पूर्वा सांगते, त्या तुमच्या दोघांचं लग्न जमवण्यासाठी आल्या होत्या. ऊर्जाला खूप मोठा धक्का बसतो आणि ऊर्जा म्हणते, मग तू त्यांना सांगितलं की नाही? हा विचार मनातून काढून टाका. माझं आणि शौर्याचं लग्न होऊ शकत नाही. तर पूर्वा म्हणते, नाही ऊर्जा, मी त्यांना असं काहीच सांगितलेलं नाही आहे, कारण मला आधी तुझ्याशी बोलायचं होतं. तू जेव्हा माझ्या प्रश्नांची उत्तरं देशील तेव्हाच मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. ऊर्जा विचारते, कोणता प्रश्न? पूर्वा तिला सांगते, ऊर्जा, थोड्या वेळ आधी जेव्हा शौर्य घरी आला होता तेव्हा मी शौर्याला एक प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नाचं उत्तर शौर्याऐवजी तूच दिलं. मी तुला तो प्रश्न विचारलाच नव्हता. आता मी तुला पुन्हा तेच प्रश्न विचारतीये आणि तू त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्यायची. ऊर्जा म्हणते, ठीक आहे आई. पूर्वा तिला विचारते, तुझं शौर्यावर प्रेम आहे का? आणि ऊर्जा चक्क खोटं बोलते, नाही आई, माझं शौर्यावर प्रेम नाहीये. पूर्वाला मोठा धक्काच बसतो. मग पूर्वा विचारते, तुला शौर्याशी लग्न करायचं आहे का? ऊर्जा उत्तर देते, नाही आई, मला शौर्याशी लग्न करायचं नाहीये. पण हे बोलताना ऊर्जा नजर दुसरीकडे वळवते आणि पूर्वा तिला म्हणते, ऊर्जा, जे काही बोलायचंय ते माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. तुला शौर्याशी लग्न करायचंय का? ऊर्जा मनात विचार करते, जर मी आईला खरं खरं सांगितलं तर आई कसलाही विचार न करता फक्त माझ्या आनंदासाठी शौर्य आणि माझ्या लग्नाला संमती देईल आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे ऊर्जा पुन्हा एकदा डोळ्यात डोळे घालून खोटं बोलते, नाही आई, माझं शौर्यावर प्रेम नाहीये आणि मला शौर्याशी लग्न करायचं नाहीये. हे ऐकून पूर्वाला खूप वाईट वाटतं आणि इकडे हर्षवर्धन हा शौर्याला जाब विचारत असतो, तो ऊर्जाला भेटायला का गेला होता? आणि शौर्य काहीच बोलत नाही. मग विजया चिडते, अरे शौर्य, येथे आम्ही तुझी रिकव्हरी कधी होईल त्यासाठी वाट बघतोय, डोळे लावून बसलोय, आणि तुला थोडं बरं वाटलं आणि लगेच तू त्या ऊर्जा शिंदेला भेटायला गेला. हे काय वागणं आहे तुझं? शौर्य खूप चिडतो पण काही बोलत नाही आणि दिव्या मात्र खुश होते. तिच्या चेहऱ्यावर आनंद असा ओसंडून वाहत असतो आणि ती मनात विचार करते, अरे वाह, आता खरा मजा येईल. आता खरा तमाशा होणाऱ्या घरात तमाशा पाहायला मजा येणार आहे. आणि शौर्य हा काही न बोलता जाऊ लागतो, तर हर्षवर्धन त्याला थांबवतो आणि अतिशय प्रेमाने त्याची विचारपूस करतो, कसा आहे शौर्य बाळा, बरं वाटतंयस का? घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की हर्षवर्धन हा आरडाओरडा करण्याऐवजी, चिडण्याऐवजी शौर्याशी एवढा गोड गोड कसा बोलतोय. आणि हर्षवर्धन म्हणतो, तू बरा झालायस ना, हे पाहून मला खूप छान वाटतंय. खरंच तू बरा व्हावा अशी माझी खूप इच्छा होती. शौर्य विचारतो, काय झालंय डॅड? तुम्ही चिडला नाही का? माझ्यावर ओरडला नाहीत का? तर हर्षवर्धन सांगतो, अरे मी तुझ्यावर का चिडेल, का ओरडेल? तू काही चूक केली आहे का? तू ऊर्जाला भेटायला गेला होता ना, आणि तुला तिला भेटून बरं वाटलं असेल. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. घरातील कोणालाच कळत नाही की हर्षवर्धन असं का बोलतोय. आणि विजया विचारते, अहो तुम्ही असं काय बोलताय? तर हर्षवर्धन म्हणतो, विजया तू शांत राहा. तो माझ्याशी शांतपणे बोलतोय ना, मी पण त्याला शांतपणेच सांगतोय. शौर्य, तुझं आणि ऊर्जाचं जे प्रकरण आहे ना, त्याबद्दल मला माहिती आहे. हे ऐकून शौर्याला खूप राग येतो आणि शौर्य म्हणतो, नाही डॅड, माझं आणि ऊर्जाचं कोणतं प्रकरण नाहीये. माझं ऊर्जावर जीवापाड प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. हे ऐकून विजया, दिव्या, घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. पण आजी मात्र खुश होते की शेवटी शौर्याने आपल्या मनातील भावना ठामपणे हर्षवर्धनला सांगितल्या आहेत. आणि हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, तुझं ऊर्जावर जे प्रेम आहे, पण
माझी अशी इच्छा आहे की ती ऊर्जाशी लग्न करू नये. शौर्याला मोठा धक्काच बसतो. आजीला कळतच नाही की हर्षवर्धन असं का सांगतोय. तर शौर्य हा हर्षवर्धनला समजावण्याचा प्रयत्न करतो. डॅड, तुम्ही माझं ऐकून घ्या. हर्षवर्धन म्हणतो, नको शौर्य, मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नको. मी तुझा बाप आहे. आजपर्यंत तुझं भलंच व्हावं असाच विचार मी नेहमी केला आहे. मी ठरवून सुद्धा तुझं वाईट व्हावं असा विचार कधी करू शकत नाही. त्यामुळे मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. तू ऊर्जाशी लग्न करू नकोस. तुला आयुष्यात कधीच आनंद मिळणार नाही. तुझं भलं होणार नाही. शौर्यला खूप वाईट वाटतं आणि शौर्य म्हणतो, डॅड, माझं एकदा ऐकून तरी घ्या. पण हर्षवर्धन आपला हात त्याच्या हातातून सोडून घेतो आणि म्हणतो, मला काहीच ऐकू नकोस. माझा डिसिजन फायनल आहे. तुझं लग्न त्या ऊर्जा शिंदेशी होणार नाही. विजया खुश होते, पण शौर्य मात्र चिडतो आणि म्हणतो, अरे तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मला काही कळतच नाहीये. का माझं ऊर्जाशी लग्न होऊ शकत नाही? ऊर्जावर माझं प्रेम आहे. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ऊर्जा शिंदे हे तिचं नाव आहे म्हणून ती माझ्याशी लग्न करू शकत नाही. तिकडे ऊर्जाच्या आईला प्रॉब्लेम आहे कारण माझं नाव शौर्य जहागीरदार आहे म्हणून आमचं लग्न होऊ शकत नाही. अरे आमच्याकडे फक्त ऊर्जा आणि शौर्य म्हणून पहा ना. प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ वेगळं ठेवा ना. फक्त एका केसमुळे तुम्ही असं बोलताय. मला तर कळतच नाहीये तुमचं नेमकं चाललंय तरी काय. घरातील सगळे खूप चिडतात की शौर्य ऊर्जाशी लग्न करण्यासाठी एवढा एडापिसा कशासाठी झालाय. आणि इकडे ऊर्जा ही धडाधड खोटं बोलत असते. आई, माझं शौर्यावर प्रेम नाहीये. मला शौर्याशी लग्न करायचं नाहीये. आणि पूर्वा तिला विचारते, तू खरं बोलतेस ना? मी तुला यानंतर नाही विचारणार. ऊर्जा म्हणते, हो आई, मला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये. पूर्वा तिला ठणकावून सांगते, ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव. तुला शौर्याशी लग्न करायचं नाहीये असं तू आत्ता सांगतेय, पण याचा अर्थ असा नाहीये की मी तुला आयुष्यभर बिनलग्नाची ठेवेल. एखाद्या दुसऱ्या मुलाशी मी तुझं लग्न लावून देणारच. त्याच्याशी तू लग्न करशील का? संसार करू शकशील का? ऊर्जा क्षणभर विचार करते आणि म्हणते, हो आई, मी दुसऱ्या मुलाशी लग्न करेल आणि सुखी संसार सुद्धा करेल. तू काळजी करू नको. मला शौर्याशी लग्न करायचं नाहीये आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे आणि हे सत्य आपण नाही बदलू शकत. कुणीच नाही बदलू शकत. आणि ज्या माणसामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली त्या माणसाच्या मुलाशी मी लग्न करणार नाही. असं म्हणून ऊर्जा ही किचनमध्ये निघून जाते. परंतु तेथे जाऊन ती ढसाढसा रडू लागते. आता तिने जो निर्णय घेतलाय की मला शौर्याशी लग्न करायचं नाहीये, या निर्णयाचा तिला खूप त्रास होत असतो, दुःख होत असतं, पश्चाताप होत असतं. पण शेवटी शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे म्हणून मी त्याच्याशी लग्न करू शकणार नाही असंच तिने ठरवलेलं असतं. पण ती खूप रडत असते. तिला हे सगळं सहनच होत नाही. पूर्वा हे सगळं पाहते आणि म्हणते, ऊर्जा, तू जे काही बोलली आणि तू जे काही नाही बोलली ते सगळं मी ऐकलंय आणि आता मला काय करायचंय ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. पण इकडे ऊर्जाची रडारड सुरूच असते आणि इकडे शौर्य मात्र सगळ्यांवर चिडलेला असतो. तो विजयाला जाब विचारतो, आई, तू आता म्हणतीयस की माझं लग्न ऊर्जा शिंदेशी होऊ शकत नाही, पण तुला ती मुलगी खूप आवडली होती ना. तूच म्हणाली होती किती चांगली मुलगी आहे, किती गोड मुलगी आहे, आणि आता ती लगेच वाईट झाली कारण तिचं नाव ऊर्जा शिंदे. अरे तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम तरी काय आहे? तुम्ही माणूस म्हणून आमच्याकडे पहा ना. ऊर्जा शिंदे, शौर्य जहागीरदार ही आमची आडनावं पाहून काय ठरवताय की आमचं नातं होऊ शकत नाही, आमचं लग्न ठरू शकत नाही. मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. असं म्हणून शौर्य हा पुन्हा एकदा हर्षवर्धनला समजावण्याचा प्रयत्न करतो. डॅड, ऊर्जा खूप चांगली मुलगी आहे. आपण या प्रोफेशनल गोष्टी बाजूला ठेवूया ना. फक्त आमच्या प्रेमाचा विचार करा. माणूस म्हणून आमच्याकडे पहा. प्लीज आमच्या लग्नाला परवानगी द्या. आणि शौर्य चिडलेला असतो, पण हर्षवर्धनला काय झाले काय माहीत. हर्षवर्धन अतिशय शांत असतो आणि म्हणतो, ठीक आहे शौर्य, तुला ऊर्जाशी लग्न करायचंय ना, मग तू कर ऊर्जाशी लग्न. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. दिव्या, आदित्य, तीर्था कोणाचाच विश्वास बसत नाही. विजयाच्या तर पायाखालची जमीनच सरकते की हर्षवर्धनने चक्क शौर्यला लग्नाची परमिशन दिली. शौर्य खूप खुश होतो. त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. विजया म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय? त्याला लग्नाची परमिशन देताय? तर हर्षवर्धन म्हणतो, विजया तू थांब, मला बोलू दे. आणि मग हर्षवर्धन शौर्यवर बॉम्ब फोडतो आणि म्हणतो, ठीक आहे शौर्य, तू ऊर्जाशी लग्न कर,
पण मी त्या लग्नात येणार नाही. हे ऐकून दिव्या खुश होते, बाकीचे सगळे दुःखी होतात. आणि मग हर्षवर्धन हा शौर्यला ठणकावून सांगतो, मी त्या लग्नात येणार सुद्धा नाही आणि तू ऊर्जाशी लग्न केल्यानंतर तुझा आणि माझा संबंध कायमचा संपेल. मी तुझा बाप नाही, तू माझा मुलगा नाही. यानंतर तू माझ्याशी पुन्हा कधीच बोलायचं नाही. शौर्यला जबर धक्का बसतो. शौर्य विचारतो, डॅड तुम्ही असं का करताय? तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, कारण तुझ्यामध्ये डिसिजन पॉवर नाहीये. तुझ्या आयुष्याचे निर्णय तू घेऊ शकत नाही, म्हणून मी असं म्हणतोय. शौर्यला खूप वाईट वाटतं. कुमुदिनी चिडून विचारते, हर्षवर्धन हे काय बोलतोयस तू? तू तुझ्या मुलाशी संबंध तोडतोय. हे काय बोलणं झालं तुझं? हर्षवर्धन म्हणतो, आईसाहेब मी माझ्या आयुष्यात सगळे निर्णय स्वतः घेतले. मग ते बरोबर असो चुकीचे असो, त्याचे परिणाम मी भोगले. आणि मी माझ्या मुलाला सुद्धा असं स्वावलंबी बनवतोय. त्याच्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य आहे. त्याचे निर्णय त्याने स्वतःला घ्यायला हवे. त्याला जर ऊर्जा शिंदेशी लग्न करायचं असेल तर तो करू शकतो, स्वतःचा निर्णय घेऊ शकतो. मी त्याला अडवणार नाही. पण त्यानंतर त्याचा आणि माझा कायमचा संबंध संपेल. हाच माझा फायनल डिसिजन आहे. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. घरातील सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो. आता काय करायचं हाच प्रश्न शौर्यला पडतो. कारण एकीकडे त्याचं प्रेम ऊर्जा आहे आणि दुसरीकडे त्याचा बाप हर्षवर्धन आहे, जो ऊर्जाशी लग्न केल्यानंतर त्याच्याशी संबंध तोडतोय. आता हर्षवर्धनने असं बोलल्यावर शौर्याचा निर्णय काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि मग रात्र होते. इकडे ऊर्जा ही दुःखी होऊन बसलेली असते. काम करण्याचा प्रयत्न करते, पण तिचं काही कामात लक्ष लागत नाही. शेवटी तिने पूर्वाला सांगितलंय की मला शौर्याशी लग्न करायचं नाहीये, मी दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. आणि आता आपल्या आयुष्याचं काय होईल? शौर्यशिवाय मी जगू शकेल की नाही असा विचार करून ती खूप अस्वस्थ असते, खूप दुःखी असते. आणि पूर्वा हे सगळं पाहत असते की ऊर्जाला किती त्रास होतोय, ती किती दुःखी आहे. पण पूर्वाने तिचा निर्णय घेतलेला असतो. आणि इकडे शौर्यला सुद्धा जबर धक्का बसलेला असतो. मला चक्क हर्षवर्धनने सांगितलंय तो ऊर्जाशी लग्न करू शकतो, पण त्यानंतर तुझा आणि माझा काही संबंध राहणार नाही. आणि हे ऐकल्यामुळे तो सुद्धा खूप दुःखी असतो. त्याला वाईट वाटत असतं. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा ही तिच्या कामानिमित्त घराबाहेर निघणार. इतक्यात तिच्यासमोर कुमुदिनी आणि शौर्य उभे असतात. या दोघांना पाहून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. आणि ऊर्जा विचारते, तुम्ही दोघे येथे? हे दोघे काही उत्तर देणार. इतक्यात पूर्वा तेथे येते आणि म्हणते, मी या दोघांना बोलवलंय. ऊर्जाला काही कळतच नाही की पूर्वाने यांना का बोलवलंय. आणि मग पूर्वा या दोघांना घरात बोलवते आणि या दोघांना बसायला सांगते. कुमुदिनी आणि शौर्य एका सोफ्यावर बसतात आणि पूर्वा ही चक्क शौर्य शेजारी येऊन बसते. त्यामुळे शौर्यला सुद्धा आश्चर्य वाटतं. घरातील सगळेच टेन्शनमध्ये असतात. आजीला सुद्धा कळत नाही की पूर्वाने इथे आपल्याला का बोलवलंय आणि ऊर्जाला सुद्धा कळत नाही की आईने यांना इथे का बोलवलंय. आणि आज पूर्वाला शौर्यशी बोलायचं असतं. पूर्वा ही शौर्यला प्रश्न विचारते, तुझं ऊर्जावर प्रेम आहे का? शौर्य म्हणतो, हो काकू, माझं ऊर्जावर खूप प्रेम आहे. मग पूर्वा पुढचा प्रश्न विचारते, माझ्या ऊर्जाला खुश ठेवशील का? शौर्य म्हणतो, हो, मी ऊर्जाला खूप खुश ठेवेल. तिच्यावर कधीच कोणतं संकट येऊ देणार नाही. नेहमी तिला आनंदी ठेवेल. हे ऐकून ऊर्जा खुश होते. ऊर्जाच्या चेहऱ्यावर स्माईल येते. आणि मग पूर्वा शेवटचा प्रश्न विचारते, आयुष्यभर माझ्या ऊर्जाची साथ देशील का? आणि शौर्य फुल कॉन्फिडन्सने सांगतो, हो काकू, आयुष्याच्या शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी ऊर्जाची साथ देईल. हे ऐकून पूर्वा आजी खूप खुश होतात. आणि काल ऊर्जाने जो एवढा मोठा धिंगाणा केला की हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, मी याच्याशी लग्न करणार नाही, ती ऊर्जा एका क्षणात लग्नाला तयार होते. शौर्य एवढा बोलला, ती खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. आणि मग पूर्वा ही शौर्य आणि ऊर्जाचा हात एकमेकांच्या हातात देते आणि सांगते की मी तुमच्या लग्नासाठी तयार आहे. या लग्नासाठी माझी संमती आहे. शौर्य आणि ऊर्जाला खूप आनंद होतो. ऊर्जा काहीच विचारत नाही की आई, तो तर हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, मग कसं लग्न करायचं? त्या घरात गेल्यावर माझं काय होईल? त्या माणसाच्या मुलाशी मी कसं लग्न करू? याबद्दल ऊर्जा काहीच विचारत नाही. आणि हे दोघेही एकमेकांकडे आनंदाने पाहत असतात, खूप खुश असतात. आजीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि मग पूर्वा ही शौर्यला विचारते, शौर्य,
आता तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे, मग माझ्या मुलीला खुश ठेवशील ना, आनंदी ठेवशील ना, आणि ऊर्जा तू या लग्नासाठी तयार आहेस ना. हे दोघेही एकाच वेळेस हो म्हणतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा बाळा, हा निर्णय मी खूप विचार करून घेतला आहे. तुझं शौर्यावर प्रेम आहे आणि शौर्याशिवाय तू दुसऱ्या कोणत्याही मुलाबरोबर आनंदाने नाही जगू शकणार. आणि माझ्यासाठी तुझा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी या लग्नाला होकार दिला आहे. आता कसलाही विचार करू नकोस. ऊर्जासुद्धा खुश होते आणि तिलाही शौर्याचं लग्न करायचंच असतं. फक्त आता हर्षवर्धनचा बहाणा ती देत होती, पण आता पूर्वाने सुद्धा लग्नाला होकार दिला आहे, त्यामुळे ती सुद्धा खुश असते. पूर्वा आणि ऊर्जाच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो. पण मग सगळ्यात मोठा बॉम्ब फोडते कुमुदिनी आजी. कुमुदिनी आजी म्हणते, पूर्वा, तू हे खूप छान केलंस. शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाला परवानगी दिली. मी सुद्धा तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते की बाकीच्या गोष्टी वेगळ्या आणि शौर्य आणि ऊर्जाचं लग्न ह्या वेगळा विषय आहे, त्यांचं लग्न व्हायलाच पाहिजे. पण आता आपल्या लवकरात लवकर या दोघांचं लग्न लावून द्यावं लागेल. पूर्वा आणि ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. कुमुदिनी सांगते, लवकरात लवकर म्हणजे पुढील 2 दिवसात या केसची हिअरिंगच्या आधी. पूर्वाला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, पण एवढी घाई का? कुमुदिनी सांगते, कारण आता हर्षवर्धनला या दोघांच्या नात्याबद्दल समजलंय आणि तिकडे शिर्केसुद्धा टपून बसलाय. त्यामुळे हर्षवर्धन केव्हाही अर्पिता आणि शौर्याचं लग्न लावून देऊ शकतो. त्याने काही करण्याआधी आपल्याला ऊर्जा आणि शौर्याचं लग्न लावून द्यावं लागेल. ऊर्जा विचारते, पण केस फक्त 2 दिवसांवर आली आहे, हिअरिंग इतकी जवळ आली असताना कसं? तर कुमुदिनी सांगते, ऊर्जा, ही तुझी पहिली केस आहे, पण हर्षवर्धनची नाही. हर्षवर्धन एका दिवसात अशा 56 केस उडून लावू शकतो. त्यामुळे त्याला काही टेन्शन नाही आहे. तो कधीही आपल्यावर मोठा हल्ला करू शकतो. त्याला गाफील ठेवूनच आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. लवकरात लवकर ऊर्जा आणि शौर्याचं लग्न लावून द्यावं लागेल, तेही 2 दिवसात. ऊर्जा आणि शौर्याला सुद्धा टेन्शन येतं. पूर्वा विचारते, पण 2 दिवसात एवढी सगळी तयारी कशी होणार? आणि तेवढ्यात दळवी काकू येतात आणि म्हणतात, अगं आम्ही आहोत ना, आपण सगळी चाळ मिळून तयारी करूया ऊर्जाच्या लग्नाची. पूर्वा तिच्याकडे आश्चर्याने पाहते. तर दळवी काकू सांगते, ए बाई, असं नको पाहू. मी काही चोरून वगैरे नाही ऐकले तुमचं बोलणं. मी बाहेर कपडे वाळत घालत होते आणि तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. आणि मी तर आधी सांगितलं होतं ना की शौर्य आणि ऊर्जा एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहेत. त्यांची जोडी स्कायमध्ये बनली आहे. तर शौर्य म्हणतो, काकू स्काय नाही, हेवन हेवन. तर दळवी काकू म्हणते, हो हो तेच. सगळे हसू लागतात. आणि मग दळवी काकू ही अख्ख्या चाळीत लोकांना सांगत सुटते, शौर्य आणि ऊर्जाचं लग्न जमलंय, 2 दिवसात लग्न आहे, लग्नाची तयारी करायची आहे. ऊर्जा आणि शौर्य खूप खुश होतात. एकमेकांकडे हसून पाहत असतात, प्रेमाने पाहत असतात. त्यामुळे पूर्वाला सुद्धा आनंद होतो. आणि इकडे हर्षवर्धन हा इन्स्पेक्टर गुळगुत्तेशी फोनवर बोलत असतो आणि सांगतो, 2 दिवसात हिअरिंग आहे. मी तुम्हाला जे सांगितलंय तेच कोर्टात बोलायचं, तशीच साक्ष द्यायची आणि शौर्यावर गोळी कुणी चालवली ते लवकरात लवकर शोधून काढायचं. त्यामध्ये मला कोणतीही दिरंगाई नकोय. आणि त्याच वेळेस कुमुदिनी घरी येते आणि सगळ्यांना हाका मारते, सगळे लवकर बाहेर या. सगळे बाहेर येतात आणि विचारतात, काय झालं? तर कुमुदिनी सगळ्यांना ठणकावून सांगते, मी शौर्य आणि ऊर्जाचं लग्न जमवलंय. पुढील 2 दिवसात त्यांचं लग्न आहे. हे ऐकून विजया, दिव्या, हर्षवर्धन, तीर्था या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. विजया खूप चिडते आणि विचारते, हे काय बोलताय तुम्ही? शौर्य माझा मुलगा आहे आणि तो कोणाशी लग्न करेल हे मी ठरवेल. तुम्ही काय पोरखे लावलाय काय आणि सांगताय मी त्याचं लग्न जमवलंय? हर्षवर्धन हा विजयावर जोरात ओरडतो, विजया गप्प बस. विजयाची बोलतीच बंद होते. आणि हर्षवर्धन हा कुमुदिनीला विचारतो, तुम्ही त्याचं लग्न ठरवलंय का? कुमुदिनी हो म्हणते. हर्षवर्धन सांगतो, ठीक आहे, मग मी सुद्धा त्याला माझा शेवटचा निर्णय सांगितलाय. जर त्याने ऊर्जाशी लग्न केलं तर मी त्याच्याशी सगळे संबंध तोडेल. आणि जर त्याला असंच करायचं असेल तर मग हाच त्याचा निर्णय असेल. त्याचा निर्णय त्यालाच घेऊ द्या. म्हणजे हर्षवर्धनला अजूनसुद्धा असं वाटतंय की शौर्य हा त्याच्यासाठी ऊर्जाला सोडेल. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक वेळ तो हर्षवर्धनला सोडेल पण ऊर्जाला सोडणार नाही. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर भेटतात. ऊर्जा विचारते, काय झालं शौर्य? तू मला अर्जंट भेटायला बोलून घेतलं. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, आज आपली शेवटची भेट आहे म्हणून. ऊर्जा खूप घाबरते आणि विचारते, शौर्य असं का बोलतोय? शेवटची भेट म्हणजे? तर शौर्य हसू लागतो
ऊर्जाच्या गळ्यात हात टाकतो. ऊर्जा खूप लाजते. शौर्य म्हणतो, अगं शेवटची भेट म्हणजे ऊर्जा शिंदे आणि शौर्य जहागीरदार म्हणून शेवटची भेट. उद्या तर आपलं लग्न होणार आहे आणि त्यानंतर आपण मिस्टर अँड मिसेस शौर्य जहागीरदार होऊ ना, म्हणून असं बोलतोय. आणि ऊर्जा खूप लाजते. शौर्य आणि ऊर्जा दोघे खूप खुश असतात. आता त्यांचं लग्न होणार म्हणून त्यांना आकाश ठेंगणं झालेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ऊर्जा आणि शौर्याचं लग्न एवढ्या लवकर जमेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमका घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नविधींना सुरुवात होईल. एकीकडे ऊर्जाला हळद लागत असेल, दुसरीकडे शौर्याला हळद लागत असेल. शौर्याला हळद लागणार आणि शौर्याची उष्टी हळद ऊर्जापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असेल शौर्याचा बेस्ट फ्रेंड जीवावर. जीवा उष्टी हळद घेऊन घराबाहेर जाणार. इतक्यात हर्षवर्धन त्याला थांबवेल आणि त्याला उष्टी हळद घेऊन जाऊ देणार नाही. मग जीवा आता ह्या संकटातून कसा बाहेर पडेल हे इंटरेस्टिंग असणार आहे. आणि इकडे ऊर्जाला मात्र भीती वाटत असेल. तेथे सगळे खूप टेन्शनमध्ये असतील, कारण इतका वेळ झाला तरी शौर्याची उष्टी हळद तेथे पोहोचली नसेल. मग शौर्याची उष्टी हळद पोहोचेल की नाही, मग या लग्नाचं काय होईल अशीच भीती सगळ्यांना वाटत असेल. ऊर्जा खूप टेन्शनमध्ये असणार. मग आता जीवा हर्षवर्धनचा अडसर दूर करून ऊर्जाच्या हळदीची सगळी तयारी करू शकेल का, शौर्याची उष्टी हळद तिच्यापर्यंत पोहोचू शकेल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला आहे ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.